नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। गुरुवारी 6 जून 2024 रोजी वैशाख दर्श अमावस्या आहे। ह्या अमावस्येला वैशाख अमावस्या, दर्श अमावस्या असे म्हणतात। ह्या अमावस्येच्या दिवशी शनी महाराजांचा जन्म झाला होता, म्हणून या दिवशी शनी जयंती देखील साजरी केली जाणार आहे। कर्म, फळदाता आणि न्यायाची देवता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शनिदेवाचा जन्म वैशाख अमावस्येला झाला। वैशाख अमावस्येचा दिवस खूप खास मानला जातो। या दिवशी नदीत स्नान करून पितरांना नैवेद्य, दान वगैरे केल्याने पुण्य प्राप्त होते। वैशाख अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्यानं 7.5 शनिदोष, शनीची महादशा यामुळे होणारा त्रास व दुष्परिणाम कमी होऊ लागतो। यंदा वैशाख अमावस्या 6 जून रोजी आहे आणि या दिवशी आपल्याला सकाळीच आपल्या घरातनं ही एक वस्तू घराच्या बाहेर आपल्याला फेकून द्यायची आहे। वस्तू कोणती, कशी फेकायची याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा। जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया। अमावस्या 5 जून रोजी संध्याकाळी 7:54 चालू होईल आणि 6 जून रोजी संध्याकाळी 6:07 असणार आहे। त्यामुळे आपल्याला अमावस्येचे जे पण काही उपाय करायचे असतील, काही सेवा करायच्या असतील तर त्या तुम्ही 6 जून शनिवारी करायचे आहे। या दिवशी शनी जयंती देखील आपल्याला साजरी करायची आहे। त्याचप्रमाणे आपण अमावस्येला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा देखील करत असतो। तर या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला हे एक काम तुम्हाला करायचं आहे। तुम्हाला झाडू घ्यायचा आहे। तुमच्या घरातील शेवटचं टोक, पाठीमागचा भाग जिथे असेल, जो असेल त्या टोकापासून ते तुम्हाला तुमच्या घराच्या मेन दरवाजापर्यंत तुम्हाला घर झाडत यायचं आहे। यानंतर तुम्ही दरवाजापाशी आल्यानंतर तुम्हाला तो कचरा सुपलीत भरून घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे। घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला हा कचरा एका कागदाच्या पुडीमध्ये भरून ठेवायचा आहे। यानंतर हा कचरा आपल्याला घरात आणायचा नाही। त्यानंतर तुम्ही दरवाजापाशी पुन्हा आल्यावर आपल्या हातातील झाडू आपल्याला घराच्या उंबरठ्यावर 3 वेळा आपल्याला आपटायचा आहे। तुम्ही हा झाडू हळू आपटायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये यायचं आहे। यामुळे तुमच्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा, वाईट शक्ती, वाईट बाधा, अलक्ष्मी, दरिद्रता, इडा पीडा तुमच्या घरातनं बाहेर निघून जाणार आहे। प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी ही येत असते आणि हा उपाय आपण प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला करायचा आहे। जर का तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा उपाय केला तर तुमच्या घरात साठलेली निगेटिव्ह ऊर्जा, नको असलेली वाईट बाधा, अलक्ष्मी तुमच्या घरातनं तुम्ही बाहेर काढण्यासाठी हा उपाय करायचा आहे। जर का प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय केला तर यामुळे बघा तुमच्या घरातील दरिद्रता ही निघून जाईल। 7 पिढ्यांचं दारिद्र्य तुमचं नष्ट होईल आणि तुमच्या घरात एक सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होईल। घरातलं वातावरण हे सुख समृद्धीचं, आनंदाचं निर्माण होईल। यासाठी तुम्हाला गुरुवारी ह्या मोठ्या दर्श अमावस्येला हा एक साधा सोपा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे। हा उपाय तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या करायचा आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।